आपल्या वैजापूरमधील एका ऑटोमोबाईलच्या दुकानाला अशी भयंकर प्रकारची आग लागली ना, ती आग बघून सगळ्यांचे डोके हँग होऊन गेले. हा विषय वैजापूरमध्ये कुठे झाला सर्व सांगतो, व्हिडिओ बघता शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र मंडळी. आज शनिवार असल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात झाली होती शनी महाराजांचं दर्शन घेऊन. मग काय आपण पण दर्शन घेऊन टाकलं. त्यानंतर आपण लगेच निघालो मित्राला घेऊन नाश्ता करण्यासाठी. नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर आपल्याला लगेच निघायचं होतं लॅबवरती. त्यामुळे आपण नाश्ता करताना कोणत्या वेळेचा विलंब न करता लगेच येऊन पोहोचलो लॅबवरती, कारण लॅबवरती आपले पेशंट पण वाट बघत होते. मग काय दुपारपर्यंत पेशंट वगैरे करून घेतले. त्यानंतर मित्राला घेऊन लगेच निघालो थंड घेण्यासाठी, कारण आताच्या काळामध्ये ऊन जास्त असल्यामुळे गरमी पण खूपच जास्त होते, त्यामुळे थंड घ्यावंच लागतं. आणि गरमीच्या काळामध्ये अशी थंडगार लस्सी पिल्यानंतर एक नंबरचा सुकून भेटून जातो बरं का. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये दुपारच्या टायमामध्ये ना तुम्ही पण लस्सी घेत जा, म्हणजे एक नंबरचं भारी वाटेल तुम्हाला पण. मग काय त्यानंतर आपल्याला पण थोडंसं कामानिमित्त बाहेर जायचं होतं, पण जेव्हा पण आपण वैजापूरमध्ये येऊन बघतो आणि हे असं दृश्य बघायला भेटतं ना, तर कोणाला काय करावं आणि काही समजत नव्हतं, कारण आगच खूप जास्त होती. पण तेवढ्यात लगेच अग्निशामनची गाडी आली आणि आगीवरती नियंत्रण मिळालं. पण दुकानदाराचं खूप जास्त लाखोचं नुकसान झालं. पण हा, ज्याला कोणाला ही आग कशामुळे लागली ते माहित झालं असेल ना, त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का. आपण भेटू आता एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.